आणि आता दिवसभरातल्या मोठ्या राजकीय टॉपने आपण बातम्या बघूयात। निराशेतून किंवा भावनेच्या भरात सरकारमधून मोकळं करा असं बोललो नव्हतो। माझ्या मनामध्ये स्ट्रॅटेजी होती, ती अमित शहांना सांगितली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। काही स्ट्रॅटेजी होती, आजही आहे। माननीय अमितभाई शाह यांना भेटून आलो, त्यांनी मला सांगितलं की आता पहिले हे सगळं काम चालू द्या, पण नंतर आपण काय ब्लूप्रिंट तयार करायची आहे महाराष्ट्राची ती तयार करू। ठाकरेंनी केवळ एका विशिष्ट समाजाच्या आधारावर आघाडी घेतली। लोकांनी ठाकरेंना कोकण आणि ठाण्यातून हद्दपार केले। देवेंद्र फडणवीसांचं ठाकरेंवर निशाणा। केवळ एका विशिष्ट समाजाच्या मतांवर, काही जागांवर एखाद्या विधानसभेमध्ये इतकी प्रचंड आघाडी घेतली की त्याच्या आधारावर त्यांना निवडून येता आलं। महाराष्ट्रातले उद्योग पळवले हा नेरेटिव्ह तयार केला, मात्र गुजरात, कर्नाटक, दिल्ली मिळून आहे आणि त्यापेक्षा जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात। फडणवीसांचं हे वक्तव्य। मग एक नरेटिव्ह तयार केला की महाराष्ट्रातले उद्योग पळवले, गुजरात, कर्नाटक, दिल्ली यांची एकत्रित बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात आली आहे। आता गुजरात आमच्याशी कॉम्पिटिशन देखील करू शकत नाही। आपण 3 नाही तर 4 पक्षांसोबत लढत होतो। चौथा पक्ष हा खोटा नॅरेटिव्ह होता। संविधान बदलणार हा विषय आपल्याला थांबवता आला नाही। फडणवीसांचं वक्तव्य। महायुतीत काही ठिकाणी समन्वयाचा अभाव दिसला। मित्रपक्षांना नेत्यांना समन्वय ठेवण्यास सांगणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हे विधान। आताची वेळ उणेदुणे काढण्याची नाही, प्रवक्त्यांनी समजून उमजून बोलावं। नितेश राणेंचं नाव घेत फडणवीसांचा सल्ला। बरेच वेळा प्रवक्ते जे बोलतात ते जरा समजून उमजून बोललं पाहिजे। आता ही वेळ उणेदुणे जाहीरपणे काढण्याची नाही आहे। सगळ्यांच्या काही ना काही तक्रारी आहेत, त्या तक्रारी नेत्यांनी समजून घेतल्या पाहिजे। राहुल गांधींचा वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा। काँग्रेस कार्यकर्त्याला वायनाडमधून संधी देणार। राहुल गांधी रायबरेलीमधून खासदार राहणार। राहुल गांधींनी विरोधी पक्षनेता बनावं। काँग्रेसच्या वर्किंग कमिटीमध्ये प्रस्ताव, तर विरोधी पक्षनेता होण्याबाबत विचार करणार असल्याची राहुल गांधींची प्रतिक्रिया। सोनिया गांधींची काँग्रेसच्या संसदीय नेतेपदी निवड। काँग्रेसच्या सर्व खासदारांचा एकमतानं निर्णय। सोनिया गांधी यांची सलग 5व्यांदा काँग्रेसच्या संसदीय नेतेपदी निवड।